बारामतीत अजितदादांचा रेकॉर्ड मोडला। आज 4 मे आज निकाल विधानसभा पोटनिवडणुकीचा। बारामती आणि राऊरीला 23 एप्रिलला झालेल्या निवडणुकीचा आज निकाल। बारामतीमध्ये आज इतिहास घडलाय। आजचा राजकीय इतिहासामध्ये आजचा दिवस सुवर्णाक्षराने लिहिला जाणार, कारण की बारामती आणि राऊरी यासारख्या दोन मतदारसंघाचा आज निकाल जाहीर झाला। त्यात सुनेत्रा पवार यांनी अजितदादांचा रेकॉर्ड मोडला। 23व्या फेरीमध्ये जे झालं त्याने संपूर्ण महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्का बसला। राऊरी भाजपचा बालकिल्ला आणि बारामती अजितदादांच्या जाण्यानंतर आलेली सहानुभूतीची मोठी लाट, हे सगळं चित्र स्पष्ट दिसत होतं। पहिली फेरी, दुसरी फेरी, तिसरी फेरी असं करत करत 11वी 15वी फेरीपर्यंत निकाल आला होता। निकाल फिरतोय की काय अशी चर्चा होत होती, पण अखेर तो शेवटचा आकडा समोर आला। 23ला मतदान झालं। 4 मे रोजी ईव्हीएम मशीन उघडल्या तेव्हा प्रत्येक फेरीला गणती बदलत होती। बारामतीत 50हून अधिक उमेदवार रिंगणात उभे होते। कोणाला वाटलं होतं की एखादा अपक्ष उमेदवार थेट वहिनीला टक्कर देईल, पण मग शेवटी असं काय घडलं की वहिनींनी अजितदादांचा रेकॉर्ड तोडला। नेमकं किती मताधिक्याने त्या निवडून आलेल्या आहेत? अपक्ष मतदारांना किती मतदान पडले? राहुरीमध्ये अक्षय कर्डिले यांचं मताधिक्य फायनल किती आलेलं आहे? कोणत्या बारामतीमधल्या कोणत्या गावांनी, कोणत्या तालुक्यांनी सुनेत्रा वहिनीला साथ दिली आणि कोणत्या लोकांनी अपक्ष मतदारांना त्या ठिकाणी मतदान केलं? राहुरीमध्ये काय परिस्थिती झालेली आहे, सगळं डिटेल सविस्तर आपण जाणून घेतोय, कारण की अंतिम निकालाचा आकडा आता जाहीर झालाय। तो आकडा काय आहे? वहिनींनी नेमकं कोणता मोठा रेकॉर्ड मोडला? अजितदादांचा किती मताधिक्यांचा रेकॉर्ड त्यांनी मोडलेला आहे? अक्षय कर्डिलेंचा देखील काय नवा रेकॉर्ड तयार झालाय? सगळी सविस्तर माहिती जाणून घेतोय। पहा, आज सकाळी 8 वाजता बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान बाहेर, केंद्राबाहेर कडोकोट पोलीस बंदोबस्तात मतमोजणीला सुरुवात झाली होती। इकडे राहुरीमध्ये अक्षय कर्डिले यांच्या राजकीय भवितव्याचा फैसला होणार होता। बारामतीमधलं वातावरण तापलं होतं। दादांच्या अकाली जाण्याने वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे हातात घेतली होती। त्यांना आमदार होणं अनिवार्य होतं, जिंकणं त्यांच्यासाठी गरजेचं होतं, पण अतिशय कमी मतानं जिंकणं किंवा अगदी कसं तरी जिंकणं हे तिथं नव्हतं। लोकांना पाहायचं होतं सहानुभूतीच्या लाटेत 98-99% मतदान त्यांना पडेल हे पाहायचं होतं, आणि अखेर त्यांनी तो रेकॉर्ड मोडला। मग फायनल किती जागा मिळाल्या? खरं तर पहिल्या फेरीपासून सगळा सन्नाटा पसरला होता। बारामतीमध्ये शांतता होती तर राहुरीत खळबळ उडाली होती। पहिली फेरी सुरू झाली तशी बातमी केंद्राबाहेर आली की राष्ट्रवादीच्या, ज्यामुळे कार्यकर्त्याचे चेहरे पडले। टेबल क्रमांक 3 वरून अपक्ष उमेदवारांचं नाव समोर आलं। तिथेच वहिनींच्या चेहऱ्यावर त्या ठिकाणी चिंता व्यक्त झाली होती। अखेर आता अंतिम निकाल लागला। सगळ्या फेऱ्यांच्या म्हणजे सगळ्या 23-24 फेऱ्यांची बेरीज झाली आणि त्या बेरजेमध्ये जे मताधिक्य आलं त्या मताधिक्याने अजितदादांचा विक्रम मोडला। मग ते मताधिक्य किती? कोणतं? बारामतीतल्या कोणत्या लोकांनी, कोणत्या गावातल्या कोणत्या गटातल्या लोकांनी वहिनींना साथ दिली आणि कुणी अपक्ष उमेदवारांना मतदान केलं? राहुरीमध्ये कर्डिलेंच्या बाजूने किती मतदार होते आणि मोकाटेंच्या बाजूला कोण गेलं? सगळी सविस्तर माहिती आता उघड होणार होती। जवळपास सकाळपासून ही रणधुमाळी चालू होती, काउंटिंग सुरू होती, सगळीकडे टीव्हीला बातम्या येत होत्या, पण अंतिम निकाल आत्ताच लागलाय। कारण की शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले रिंगणात होते। त्यांनीच पहिली जेव्हा फेरी राहुरीत सुरू झाली, जी आधी झाली होती, त्यावेळेस तिथे गोविंद मोकाटे यांनी अक्षय यांना जोरदार टक्कर दिली होती। भाजपचा बालकिल्ला असणारा राहुरीत मोकाटे यांची आघाडी घेतलेल्या राजकीय विश्लेषकाच्या भोवया उंचावल्या, कारण की कर्डिले यांना फक्त 456 मतांची आघाडी पहिल्या याच्यात मिळाली होती। तर इकडे साधारणपणे इकडे बारामतीमध्ये जर बघितलं तर पहिल्या फेरीमध्ये जर आपण गणित बघितलं तर सुनेत्रा वहिनी 4 ते 5 हजार मतांमध्ये त्या ठिकाणी येताना दिसत होत्या। पण पहिली फेरी पूर्ण झाली आणि आकडा दिसला 16,000चा, आणि इथूनच आशा पल्लवी झाल्या। दादांचं रेकॉर्ड एका वर्षीचं 1,10,000चं होतं, तर एका वर्षीचं 1,74,000चं होतं, तर एका वेळी तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मताधिक्याने ते निवडून आले होते। प्रत्येकाला वाटत होतं की आता काय होणार। जवळपास 58% मतदारांनी त्या ठिकाणी बारामतीमध्ये मतदान केलं होतं। मग हे सगळे 58% यांना देणार का? कारण की अपक्षमध्ये बिचकुले, करुणा मुंडे अशा प्रकारचे काही त्या ठिकाणी नेते होते जे त्यांनी उभा राहिले होते, तर त्यांना किती मतदान पडलेलं आहे सगळे आकडे आता समोर झालेले आहेत। दुसरी फेरी, तिसऱ्या फेरीपर्यंत चर्चा सुरू झाली। पुण्या मुंबईमध्ये फ्लेक्स लागले होते, कार्यकर्त्यांना आता काय करावं समजत नव्हतं। तिसरी फेरी सुरू झाली आणि इथून टर्निंग पॉईंट हा फिरला। तिसऱ्या फेरीत ग्रामीण भागातील ईव्हीएम मशीन उघडल्या। माळेगाव, सुपे, शिरवली, उंडवडी हे दादांचे आभेदेगड, जिथे दादांचा जनसंपर्क जबरदस्त। जशी जशी या भागातली मोजणी सुरू झाली तसं तसं वहिनींनी जोरदार कमबॅक केला। 15-16 हजाराच्या असतात लीड अगदी 20-25-30 हजारापर्यंत दिसायला लागलं। वहिनींची गाडी ते सुसाट धावली। कार्यकर्त्यांनी हळूहळू
हळूहळू गुलालाची पाकिटं बाहेर काढली, पण तेवढ्यात वहिनींचा मेसेज आला की गुलालाची उधळण करू नका, कुठलाही हे करू नका. दादांच्या जाण्याने आपल्याला दुर्दैवानं ही निवडणूक लढवावी लागते, त्यामुळे याच्यात आनंद नसून एक प्रकारची श्रद्धांजलीची भावना याच्यामध्ये असावी. पण इकडे राऊरीमध्ये काटेकी टक्कर चालू होती. राऊरीत अक्षय कर्डिले यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई 5व्या-6व्या फेरीपर्यंत मोकाटे आणि कर्डिले यांच्यात काही मतांचंच अंतर होतं. राऊरी फॅक्टरी, नगर मनमाड रोडवरील गावांनी शेवटी अक्षय कर्डिलेंना साथ दिली. शिवाजीराव कर्डिले यांनी केलेल्या विकास कामांची पावती आज त्यांच्या मुलाला मिळत होती. कार्यकर्त्यांनी बैलगाड्या ट्रॅक्टरमध्ये बसून जल्लोष सुरू केला होता. इकडे वहिनी आता विक्रमाच्या जवळ आल्या होत्या. दादांचा रेकॉर्ड आता किती मताधिक्य त्याची तपासणी सुरू झाली होती. 2019 मध्ये अजितदादांनी 1,65,000 याची आघाडी त्या ठिकाणी घेतली होती. ती त्या ठिकाणी गोपीचंद पडळकर हे भाजपचे तिथे उभे राहिले होते, तर त्यांच्या विरोधात 1,65,000ची आघाडी घेतली होती. तर 2024 मध्ये 1,01,000 मतांनी ते विजयी झाले होते. आता वहिनी हा रेकॉर्ड मोडणार का? कारण की त्यावेळेस तर वातावरण चुरशीचं होतं, पण यावेळेस कुणीही उमेदवार दिला नव्हता. ना काँग्रेसने दिला होता, ना राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांनी यांनी दिला होता, किंवा कुणीच दिला नव्हता. मग अशा कंडिशनमध्ये सगळं मतदान वहिनीला होतं की काय अशी चर्चा सुरू होती. जवळपास 10वी फेरी आता आली होती, ज्यामध्ये सांगवी, निमगाव, लोणी भापकर, मोरगाव या पट्ट्यातून वहिनीला इतकं प्रचंड मतदान झालं की विरोधक आणि सगळे अपक्ष शांत झाले. विरोधकांचे मुख्य एजंट मतदान केंद्र सोडून पळून गेले. टीव्ही स्क्रीनवर वहिनींचा ग्राफ सरकला. आता जसा जसा निकाल अंतिम टप्प्यात आला होता, 22वी फेरी, 23वी फेरी, आता शेवटची फेरी बारामतीमध्ये दिसत होती, तसा तसा जल्लोष वाढत गेला. उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा वहिनींचा ताफा आता त्या ठिकाणी तिकडे येतो की काय अशी चर्चा सुरू झाली होती. कारण की आकडा जो अंतिम समोर आला होता तो खूप दिलासादायक आणि आनंददायी होता. उपमुख्यमंत्री पदावर राहायचे म्हणलं कमी जास्त मताने जिंकून जमणार नव्हतं, तर मताधिक्य हे सर्वाधिक असायला पाहिजे अशी शक्यता होती. त्यांच्या विकासाच्या वहिनी आणि बारामतीची भाग्यलक्ष्मी म्हणून लोक त्यांना संबोधत होते. आणि अखेर तो आकडा तो समोर आला जो तुम्हाला थक्क करेल. 23व्या फेरीचा अधिकृत आकडा जो समोर आला होता, जो पाहून बारामतीकरांचे डोळे विस्परले. महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड तुटला. अजितदादांचा जो रेकॉर्ड होता तो आकडा आला 2,09,718. 2,09,718 हे मतदान त्यांना मिळालं होतं. मग आता त्यांचं लीड किती यासाठी अपक्षांची आपल्याला बेरीज पाहावं लागेल. त्यांना टेन्शन देणाऱ्या अपक्षांची हवा पूर्णतः गुल झाली. 50हून अधिक अपक्ष उमेदवार रिंगणात होते. त्यांची एकत्रित बेरीज फक्त 4,771 मतांपर्यंतच मर्यादित राहिली. करुणा मुंडे यांनी 51 मतं मिळवली, तर अभिजित बिचुकले यांनी 33 मतांवर समाधान मानलं. तर नोटा या पर्यायाला 114 मतं मिळाली. म्हणजे ज्या अपक्षांनी सुरुवातीला वहिनींच्या चेहऱ्यावर चिंता आणली त्यांना बारामतीच्या जनतेने पूर्ण नाकारलं. सुनेत्रा वहिनी 2,09,718 मतं घेऊन या विजेत्या ठरल्यात. म्हणजे जवळपास त्यांना 2,03,000च्या आसपास त्या ठिकाणी मताधिक्य मिळाले आणि हे 100% दादांचा रेकॉर्ड त्यांनी मोडलाय. अक्षय कर्डिले राऊले यांनी याच्यामध्ये देखील 1,00,000च्या पुढे त्यांना त्या ठिकाणी त्यांचं लीड झालेलं आहे. आणि विरोधक आणि अपक्ष मिळून केवळ 4,700वर समाधान मानावं लागलं. सुनेत्रा वहिनींनी अजितदादांचा 1,65,000चा रेकॉर्ड मोडत 2,00,000हून अधिक मताधिक्याचा नवा इतिहास रचला. हा विजय केवळ सहानुभूतीचा नव्हता, तर बारामतीकरांच्या दादांच्या नेतृत्वावर असलेला अढळ विश्वासाचा होता. तर असा होता बारामती आणि राऊरीचा निकालाचा थरार. सुनेत्रा वहिनींचा रेकॉर्ड ब्रेक विजय मिळून हे सिद्ध केले की बारामतीचा गड अजूनही अजितदादांच्या विचाराने चालतो. तिकडे राऊरीत अक्षय कर्डिले आपल्या वडिलांचा वारसा समर्थ पुढे नेला. ऐतिहासिक विजयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? वहिनींनी दादांचा रेकॉर्ड मोडला, हे बारामतीच्या विकासासाठी कसं ठरेल? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.